नमस्कार मित्रांनो, महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत। बघा, इतिहास, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था यांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते किंवा एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की एखाद्या राष्ट्राची प्रगती जर आपल्याला मोजायची असेल तर त्या राष्ट्राचा आपण जीडीपी बघतो आणि त्या समाजाची प्रगती जर मोजायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्या समाजातील स्त्रीची अवस्था आपल्याला बघायची असते। म्हणजेच त्यामध्ये मुख्य काही प्रश्न असतात, जसे की स्त्री शिकलेली आहे का, साक्षर आहे का, ती स्त्री निर्णयक्षम आहे का आणि त्या स्त्रीला सुरक्षितता आहे का। या 3 प्रश्नांची उत्तरं जर योग्य असेल तर त्या समाजाची प्रगती योग्य दिशेने होत आहे असं समजतं। पण भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास बघता वैदिक काळातील जी स्त्री होती तिला ज्ञान घेण्याचा अधिकार होता, पण कालांतराने काय झालं की हळूहळू तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या आणि पुढे आधुनिक काळातील जी स्त्री होती तिने हळूहळू समानतेचा विचार दृढ केला। मित्रांनो, हा प्रवास सोपा नव्हता, कारण सामाजिक संघर्षाचा, सामाजिक सुधारणांचा आणि विचार क्रांतीचा एक परिणाम झाला होता। त्यामध्ये जर बघितलं तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची म्हणजे ज्ञानाची दीप पेटवला। त्यानंतर आधुनिक काळामध्ये पंडिता रमाबाई यांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी एक बुलंद आवाज उठवला आणि त्यानंतर जर म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समानता व्हावी यासाठी कायदेशीररित्या स्त्री पुरुष समानता व्हावी यासाठी कायदा मिळवला। म्हणजेच जर आपण बघितलं तर म्हणजे महिला दिन, आजचा जो महिला दिन आहे, खरंच जर बघितलं वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या स्त्रीचा जर अभ्यास बघितला तर हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासाचा एक आढावा घेण्याचा दिवस आहे। हा आपण फक्त भावनांचा उत्सव म्हणून साजरा करण्यापेक्षा या संपूर्ण परिवर्तनाचा जो हा जो सामाजिक परिवर्तन घडलेला आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे किंवा या अभ्यासाच्या प्रवासाचा उत्सव साजरा केला पाहिजे। कारण समानता ही कृपा नाहीये, तर समानता हा एक अधिकार आहे आणि अधिकार हा त्याच वेळेस अर्थपूर्ण ठरतो ज्या वेळेस आपला अधिकार आपल्या व्यवहारात उतरतो। बघा, आजच्या या शतकात जर बघितलं तर आजची स्त्री विज्ञानात संशोधन करते, अंतराळात देखील झेप घेते, त्यानंतर प्रशासनात निर्णय घेते, क्रीडा स्पर्धांमध्ये उंच झेंडा फडकवते। म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा ती योग्य निर्णय घेते, एक कंपनीच्या त्या नेतृत्व सुद्धा आज करत आहे। पण तरी पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी उरतो, ते म्हणजे पहिली गोष्ट सुरक्षितता आणि दुसरी गोष्ट म्हणजे संधी असमानता। म्हणजेच तुम्ही स्त्रीच्या कर्तृत्वाला अपवाद मानता की स्वाभाविक, हा प्रश्न नेहमी माझ्या मनात उरतो। मित्रांनो, समाजाचे जर 2 मुख्य स्तंभ असेल तर ते आहे स्त्री आणि पुरुष, पण या दोघांमध्ये एक स्तंभ जरी खचला किंवा डगमगला तरी ती समाज रचनेची पूर्ण व्यवस्था, ती रचना कोलमडते। ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं मूळ जर घट्ट असेल किंवा पक्क असेल, मजबूत असेल, तर त्या कितीही प्रचंड वादळ येऊ दे तरीही ते झाड कोलमडत नाही किंवा डगमगत नाही। अगदी तसंच आहे, स्त्री सुद्धा त्या समाजाच्या झाडाची एक भक्कम मुळं आहे आणि तीच जर कधी कोलमडली तर तो समाज कोलमडायला वेळ लागत नाही। त्यामुळे आपल्या या महिला दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना सांगते की राष्ट्राची प्रगती
राष्ट्राचं स्थैर्य जर राखायचं असेल तर त्यासाठी या समाजाची दोन्ही स्तंभ हे मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या या महिला दिनानिमित्त मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि अजून आपण एक सुंदर छोटासा भाषणाचा नमुना असलेला व्हिडिओ या पुढे बघणार आहोत. चला तर मग एक सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज मी एक सरळ प्रश्न विचारते. स्त्री नसती तर आपलं जग पूर्ण झालं असतं का? आईचं प्रेम, बहिणीची साथ, मुलीचं निरागस हसू याशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. म्हणून स्त्री केवळ एक नातं नाही, ती एक शक्ती आहे, ती संघर्ष आहे, ती संयम आहे आणि तीच समाजाची खरी ताकद आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी लढा दिला, कारण त्यांना माहीत होतं जर स्त्री शिकली तर समाज बदलेल. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, पण अजूनही तिला सिद्ध करावं लागतं, मी सक्षम आहे. महिला दिन म्हणजे फक्त शुभेच्छा नाहीत, महिला दिन म्हणजे विचार बदलण्याची सुरुवात. चला ठरवूया, आपण स्त्रीचा आदर करू, तिच्या स्वप्नांना थांबवणार नाही, तिला कमकुवत नाही, सक्षम म्हणून पाहू. कारण स्त्री सशक्त झाली तर घर सशक्त होतं, समाज सशक्त होतो आणि देश प्रगती करतो. या महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीला मनापासून सलाम आणि धन्यवाद.